विद्यार्थी मित्रांनो, मार्गीमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव अभिषेक तिगे. तर मार्गीच्या सीसॅट टेस्ट 4 राज्यसेवेच्या आपण मॅथ रिझनिंगचं डिस्कशन बघतोय. त्यातला पहिला प्रश्न आपण बघूया. एका मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 5:2 आहे. दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 5:2 आहे. म्हणजे 5x आणि 2x अशा पद्धतीने असू शकतो. 28 लिटरच्या दुसऱ्या मिश्रणात दूध आणि पाणी यांचे प्रमाण 4:3 आहे. 28 लिटरचं दुसरं मिश्रण आहे, त्याच्यात दूध आणि पाण्याचं प्रमाण किती आहे? 4:3 आहे. म्हणजेच ह्याला आपण कसं म्हणतो, 4 आणि 3 7. आपलं 7 झालं. आपलं 7 म्हणजे त्यांचं 28 आहे. तर आपलं 1 म्हणजे त्यांचं 4. आपलं 1 म्हणजे 4 असेल तर दूध किती झालं? 4 चोक 16. पाणी किती झालं? 3 चोक 12. 16ला काय झालं? 12. तर 28 लिटरच्या दुसऱ्या मिश्रणात दूध आणि पाणी यांचे प्रमाण 4:3 आहे. हे दोन्ही मिश्रण एकत्र केलंस म्हणजे आता पहिल्याच 5x होतं, त्याच्यात मी दूध टाकलं 16 लिटर. परत पाणी 2x होतं, त्याच्यात मी इकडचं पाणी टाकलं 12. काय केलं रे? तर हे दोन्ही मिश्रण आपण काय केले? एकत्र केले. असं झाल्यावर काय होतंय? दूध आणि पाण्याचे प्रमाण काय होते? 19:9 होते. याला काय म्हणतो आपण? शब्दाचं गणिती भाषेत रूपांतर करणे, शब्दाचं गणिती समीकरणात रूपांतर. एकदा मिळाले की ह्याच्या पुढचं तुम्हाला सगळं येतं. तिरकस गुणाकार करायचा. 9 45x अधिक 16 9 44 बरोबर 19 दुनी 38x अधिक 19 गुणिले 12 19 दुनी 38 19 1 19 3 22 228 येते. 45x आता 38x इकडे टाकू, किती येत आहे? 7x बरोबर 228 मधून 144 वजा करू 4 12 तून 4 गेले 8 इथे किती आलं? 0. सो 7x बरोबर 84. तर x बरोबर किती? 12. x बरोबर आपलं काय आलं? 12. तर सुरुवातीचे मिश्रण किती होतं विचारलं. सुरुवातीचे मिश्रण किती आहे? 5 आणि 2 7 आहे ना. मग x बरोबर 12 असेल तर 7x बरोबर किती येणार? 12 7 84. 7x बरोबर किती येणार? 84. कळलं का? सुरुवातीचं दूध विचारलं असतं तर कसं केलं असतं? 5x आहे, मग x बरोबर 12 तर 5 बरोबर 12 म्हणजे 60 आणि हे 2 तर 12 दुनी 24. पाणी विचारलं असतं तर 60 आणि 20 60 आणि 24 84. ओके. ए आणि बी ला काम करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच एकट्या सी ला लागतो. म्हणजे ए आणि बी ला जेवढा वेळ लागतोय तेवढ्याच एकट्या सी ला लागतोय. बरोबर, म्हणजे 50% काम करतात ते दोघं. एबीसी हे तिघे मिळून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. एबीसी तिघं मिळून किती दिवसात पूर्ण करतात? 30 दिवसात. म्हणजे ह्या एकट्याला किती लागतील रे? 60 लागतील. ह्याला किती लागतील रे? 60 लागतील. कसं केलं रे? कसं केलं आपण? ए आणि बी जर एक काम 10 दिवसात करत असतील तर एकाला 20 दिवस लागतील की नाही? त्याला पण 20 दिवस लागतील. तसंच काय म्हटले त्यांनी? ए बी ए प्लस बी आणि सी निम्म निम्म करतात. मग दोघांना 30 लागत असेल तर ए प्लस बी ला 60 आणि सी ला पण 60. आता बघा, जर बी ची क्षमता ए पेक्षा 25% कमी केली तर सी ला एकट्याला ते काम करायला किती वेळ लागेल? झाला आपला आन्सर इथेच भेटलं. सी ला एकट्याला काम करायला 60 लागतं. पण हेच जर तुम्ही ते फॉर्म्युला वगैरे टाकून करत बसला ना, तुम्हाला हे पण काढायला लागतं आणि त्यानंतर उत्तर. तुम्हाला कन्सेप्ट माहित असेल की दोघ जण एक काम 1 दिवसात करत असतील तर एकटा किती दिवसात करतो? 2x दिवसात. डबल लागत असणार वेळ जर समान क्षमतेचे असतील तर. इथं तेच सांगितले, ए बी मिळून आणि सी हे समान क्षमतेचे, हेच त्यांनी सांगितलं. पुढे 4 6 12 30 90 आणि हे. तर हे याच्यामध्ये काय केलं आपण? 4 गुणिले 1.5 केलंय. 4 into 1.5 is equal to 6. 6 into 2 केलंय is equal to 12. 12 into 2.5 केलंय किती आलं? 30. मी असंच वाढवत नेले. मग 30 into 3 झालं इथे. बरोबर? 90 into 3.5 करायला पाहिजे. 90 into 3.5 कसं करतो आपण? 90 into 3 270 आणि अर्धा ऍड करू ना याच्यात. 90 चा अर्थ किती झालं? 45. काय लिहायचं आन्सर? 513. 315. कुठे ऑप्शन 315? ठीक आहे. हे गुणाकार वगैरे असं जमलं, अंदाज लावता आला, पाडेपाठ असतील तर ह्याचं लगेच लॉजिक लावू शकतो. हे नंबर सिरीजच्या प्रश्नांचे मी नेहमी काय सांगतो? 1 मिनिट द्यायचा. 1 मिनिटात तुम्हाला जे 7-8 लॉजिक लावायचे ते लावा. ते लॉजिक लागले, उत्तर आलं ठीक, नाहीतर 1 मिनिटानंतर हा प्रश्न स्किप करा. त्या पेपरमध्ये तर तो प्रश्न तुम्हाला सुटेल. घरी आल्यावर आरामात सुटेल. त्यानंतर पेपरचे शेवटचे 10 मिनिटात सुटेल. पण सलग टाइम त्याला देऊ नका. 1 मिनिट जर जमला तर ठीक, नाही तर पुढे जा. ओके. नेक्स्ट. एका दुकानदाराकडे 2 टेबल आहेत. प्रत्येकाची विक्री किंमत किती आहे? 450 आहे. त्याने एक नफ्याने आणि एक तोट्याने विकला आणि दोन्हीचे शेकडा पर्सेंटेज सारखे आहे म्हटले, तर त्याला पूर्ण व्यवहारात 4% तोटा झाला. हे मी नेहमी कसं सांगत असतो, जर असं असेल विक्री किंमत सेम असेल दोन गोष्टींची
तर त्याचा इफेक्टिव्ह नफा किंवा तोटा कसा काढायचा, फायनल नेट तोटा कसा काढायचा आपण म्हणतो, जर समजा ते 10% असेल तर काय सांगतो आपण, त्याला 10 गुणिले 10 भागिले 100 कर, ते तुझं इफेक्टिव्ह येईल. बरोबर, 100 आणि किती झालं 1%, आणि हा 1% नेहमी काय असतो, लॉस असतो. हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. इथं पण बघा लॉसच झालाय. मग आता आपल्याला काय दिलंय, ते 4 दिलंय आणि आपल्याला ते किती टक्के ते काढायचं. मग काय येईल रे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 400 येईल. म्हणजेच एक्स म्हणजे काय, 20%. म्हणजे काय झालं, एकदा त्याला 20% नफा झाला आणि एकदा त्याला 20% काय झाला, तोटा झाला. आता विक्री किंमत किती आहे, 450 आहे. मग आपण काय बघू, एकदा नफा बघू. विक्री किंमत 450 आहे आणि नफा झाला 20%. म्हणजेच कितीला विकलं ते, 20% नफा म्हणजे 120%ला. मग आपलं 120 म्हणजे त्यांचं 450, तर आपलं 100 किती, त्याच्यातून तुम्हाला काय भेटेल, एकाची खरेदी किंमत भेटेल. दुसरी गोष्ट काय करणार तुम्ही, आता तोटा पकडू. 20% तोटा म्हणजे विकली कितीला, 80ला, 80%ला. मग आता काय करणार, आपलं 80 म्हणजे त्यांचं 450, तर आपलं 100 म्हणजे किती, कळालं का इथपर्यंत, कारण इथं तोट्यात विकले, हे काढायला लागेल तुम्हाला. आता 1 0 गेले, 4500 भागिले 12, 12×3 = 36, उरले किती 9, 12×7 = 84, 12×5 = 60, 375 आलं. आणि त्यानंतर याचं काय येणार, 4500 भागिले 8, 8 3×7 = 56, 8×6 = 48, 8×45 ला जातोय, 8×45 5 उरले. बरोबर, 8×6 = 48, 2 उरले, 8×2 = 16, 8×45. म्हणजे एकाची काय झाली खरेदी किंमत, 562. एकाची काय झाली, 375. कळालं, 562 खरेदी असून 450, म्हणजे इथं काय झालाय, लॉस. इथं काय झालाय, प्रॉफिट. विचारलाय काय, खरेदी किमतीतील फरक किती, म्हणजे 375 ह्याच्यातून वजा करू आपण. किती आला फरक, 5, 12तून 5 गेले 7, 16तून 8 गेले 8, हे काय झालं, 187.5. ऑप्शन नंबर. ओके. 4,000 रुपये दोन वेगवेगळ्या बँकेमध्ये 2 वर्षांसाठी वेगवेगळ्या दराने सरळ व्याजाने गुंतवले, तर त्यांच्या व्याजातील फरक 300 येतो. म्हणजे मी काय करतो, 4,000 रुपये 2 वर्षांसाठी एक्स रेटने गुंतवतो, मायनस 4,000 रुपये 2 वर्षांसाठी वाय रेटने गुंतवतो. हा फरक किती सांगितलाय, 300. हे इक्वेशन सॉल्व्ह करता येईल की नाही, कसं करणार, ते सगळं जे जे कॉमन आहे ते एकत्र घेऊ आपण. काय येईल मग, कॉमन कॉमन एकत्र घेतलं तर 8,000 भागिले 100, आत काय उरलं रे, एक्स मायनस वाय बरोबर किती आलं, 300. 2 शून्याला 2 शून्य गेले, एक्स मायनस वाय बरोबर किती आलं, 300 भागिले 80 गेले. 8×3 = 24, उरले किती 6, 8×7 = 56, 8×5 = 40, 3.75% आहे का ऑप्शन, 3.75%. कळालं का, कसं जातोय आपण, एकदम सिंपल वे न चाललोय, स्टेप बाय स्टेप, आणि सुटतायत आपल्याला आन्सर भेटतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, 6 सदस्यीय कुटुंबांचे 3 वर्षापूर्वीचे सरासरी वय 35 वर्ष होते. 2 वर्षापूर्वी घरामध्ये मूल जन्माला आले होते, तर त्या कुटुंबाचे आजचे वय किती. 6 सदस्यीय कुटुंबांचे 3 वर्षापूर्वीचे वय किती होते, नंबर लाईन एज लाईन काढ घेणं, टाइम लाईन, तर खूप भारी पडतं. तर 35 वर्ष होते, तर 6 किती, 3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी 35, तर टोटल किती झाले रे, 35 गुणिले 6, 6 जणांचं होतं ना, 6×5 = 30, सायंत्रिक 18 आणि 3 = 21, 210 वय झालं. काय म्हटलंय, 3 वर्षापूर्वीच होते, आजचं वय इथं आहे. ठीक आहे, हे 3 वर्ष आहेत आपले, हे आपले एवढे 3 वर्ष. आणि त्यांनी काय म्हटले, 2 वर्षापूर्वी घरात मूल जन्माला आले, हे 2 वर्षापूर्वी, आणि हे 1 वर्षापूर्वी, म्हणजे इथं मूल जन्माला आले. म्हणजे आता इथंपर्यंत किती झाले, इथं मूल जन्माला आलं, करेक्ट. इथंपर्यंत अजून ह्यांचं आपल्याला काय वाढवायला लागेल, 6 वाढवायला लागेल, 6 जणांचं. इथंपर्यंत काहीच मूल नाही, काही नाही, म्हणजे 210, म्हणजे प्रत्येकाचं 1-1 वर्ष वाढवलं 6, तर टोटल किती वय झालं, 216 झालं. आता आजचं विचारले, आजची सरासरी विचारली आपल्याला. आता 2 वर्षानंतरची, इथपर्यंत आता किती झाले, 7 जण मेंबर झाले ना इथून पुढे, म्हणजे प्रत्येकाची किती वाढणार, 7 दोन्ही 14 वाढणार. आता 216 अधिक 14 किती झालं रे, 230. आता टोटल वय किती सगळ्यांचं, 230. पण आता कुटुंबांची सदस्य संख्या किती आहे, 6 ची 7 झाले ना, बाळ जन्माला आले म्हटल्यावर, 230 भागिले 7. करतोय, 7×1 = 21, 2 उरले, 7×2 = 14, 6 उरले, भागिले 7, 32.6. 32.6. समजतंय का, कळतंय सगळ्यांना. पुढे, एक व्यक्ती 120 मीटर अंतर
4 मीटर पर सेकंदने जातो, नंतरचे 120 मीटर पर 120 मीटर नंतर 5 मीटर पर सेकंदने जातो आणि परत 6 मीटर पर सेकंदने जातो. तर प्रवासाचा सरासरी वेग किलोमीटर प्रति तास मध्ये विचारलं. आता आपल्याला माहित पाहिजे की ऍव्हरेज स्पीड काय असतं. ऍव्हरेज स्पीड हा ऍव्हरेज टॉपिकचा भाग नाहीये. ऍव्हरेज स्पीडची कन्सेप्ट वेगळी आहे. ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय असतं, टोटल डिस्टन्स कवर्ड डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. आता टोटल डिस्टन्स कव्हर किती आहे, 120 किती झालं रे, 307. आता टोटल टाइम काढायला लागेल ना. आपल्याला डिस्टन्स माहित आहे, स्पीड माहित आहे, टाइम नाही तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. करेक्ट. टाइम इज इक्वल टू पहिल्याचं काय येणार, 120 भागिले 4 किती आला रे टाइम, 30 सेकंद आला. दुसऱ्याचा काय आला टाइम, 120 भागिले 5 किती आला, 24-25 असे. ठीक आहे. तिसऱ्याचा काय आला, 120 भागिले 6 किती आला रे, 20. कळालं. मग आता टोटल टाइम किती झाला, 30 आणि 20 50 आणि 20 70 आणि 4 74 आला टोटल टाइम आपला. म्हणजे टोटल टाइम किती लागला, 74. मग ह्याला भागलं, हे किती आलं, 360 भागिले 74. कशात येणार, मीटर पर सेकंद येणार. वरचं मीटर आहे, खालचं सेकंद आहे. आपल्याला कशात विचारलंय, किलोमीटर प्रति तास विचारलंय. म्हणजे काय करू, मीटरचं किलोमीटर करायचं असेल तर 18/5 न मल्टिप्लाय करायचं. कसं करतो आता आपण, हे 2 न भाग जातोय, हे 37 घेतलं, हे 9 घेतलं, याला 5 ने जात असेल, 5 सख्ख 30, 5 सत्ते 35, 1 उरला, 5 दुनी 10. आता काढा, 9 दुनी 18, हातचा आला 1, 9 सत्ते 63 आणि 1 64 डिवायडेड बाय हे 37 आहेच. 648/37 काय येणार, किलोमीटर पर आवर. 48/37. हे माहित असणं इम्पॉर्टंट आहे. ऍव्हरेज स्पीड म्हणजे टोटल डिस्टन्स कव्हर्ड ऑन टोटल टाइम टेकन. जर खेळाच्या पत्त्यातून 2 पत्ते यादृच्छिकरित्या म्हणजे रॅन्डमली काढले, तर एकतर दोन्ही काळे किंवा दोन्ही राणी असतील याची शक्यता किती काढले पत्ते, 2. दोन्ही काळे पाहिजेत. काळे एकूण किती असतात, 26 असतात. मग 26 मधून काय करतो आपण, 2 काढतो. अधिक दोन्ही राणी असतात, राणी पाहिजेत. राण्या किती असतात, 4. 4तून काय करतो आपण, 2. पण मला सांगा, 26 काळ्या पत्ते झाले, 4 राण्या झाल्या. या 26 काळ्या पत्त्यांमध्ये 2 काळ्या राण्या असतील की नाही, त्या डबल काउंट होतात. मग त्याला वजा केलं पाहिजे. 2 काळ्या राण्या आपण काढायच्यात आपल्याला. त्या कशा काढतो, 2C2 काढतो. 2 काळ्या राण्यांमधून काळ्या राण्या काढायचे, पत्ते पण 2च पाहिजेत ना, तर हे डबल काउंट होतं आपलं, म्हणून हे आपण असं करतो. आणि हे कुठला कन्सेप्ट वापरले इथे, A युनियन B इज इक्वल टू A प्लस B मायनस A इंटरसेक्शन. हीच कन्सेप्ट वापरली, सेट थिअरीची जी कन्सेप्ट आहे तीच वापरली आपण इथे. ठीक आहे. कारण काळ्या पत्त्यांमध्ये 2 राण्या सारखे येत असतील ना, म्हणून आपण हे वजा केलं. तर 26C2 काढायचं आपल्याला. कसं येणार मग, 26 गुणिले 25 2 गुणिले 1. फॉर्म्युला वापरतच नाही, वर 2 आकडे लिहायचे, खाली 2 आकडे लिहायचे, बस एवढंच करायचं. अधिक 4 into 3 डिवायडेड बाय 2 into 1. 2C2 काय असतं, 2C2 1च असतं. हे किती येते, 13. हे किती येते, 6. 13×5 65. 13×5 65. 13×2 26 आणि 6 32. 325 आणि 26 331 वजा 1 330. ही काय झाली आपली कंडिशन. ही कंडिशन आहे ना आपली, 2 काळे किंवा 2 राणे. प्रोबॅबिलिटी म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलंय, जास्त टेक्निकल डेफिनेशन पेक्षा कंडिशन अपॉन नो कंडिशन. कंडिशनचा आन्सर भेटला आपल्याला 330. आता नो कंडिशनचा आन्सर काढू. नो कंडिशन म्हणजे काय, मला काय घेतलेलं नाही, तू कसे पण काढ, 52 पत्त्यातून 2 पत्ते काढ. मग ते कसं करतो आपण, 52C2. मग हे कसं येणार, 52 into 51 डिवायडेड बाय 2 into 1. ह्याचं काय येणार, 26 into 51. हे कसं करतो आपण, 2 13 26 किंवा इकडं 17 त्रिक 51, हे 110 झालं आणि इकडं 2 55 झालं. म्हणजे त्याचा आन्सर काय आलं फायनल, 55/13 गुणिले 17. 13 7 91 9 आले. 13 1 93. 55/220. 55/220. कळालं का, एकदम स्टेप बाय स्टेप गेलोय. ही कन्सेप्ट इथं फक्त यूज करायची, डबल येतं. 3 ट्रॅफिक दिवे प्रत्येक 48 सेकंद 72 सेकंद आणि 108 सेकंदाने बदलतात. जर ते 8 वाजता एकाच वेळी बदललेले असतील तर पुन्हा ते किती वाजता एकत्र बदलतील. 48 लाच मी असं लिहू का, 12 गुणिले 2 गुणिले 2. त्याला लिहू का असं, 12 गुणिले 2 गुणिले 3. एलसीएम काढायचं ना आता आपल्याला. त्याला लिहू का, 12 गुणिले 3 गुणिले
एलसीएम काय असतो मग? एलसीएम इज इक्वल टू सगळ्यात कॉमन एकदा घ्यायचं, म्हणजे 12 12 12 सगळ्यात कॉमन एकदा घेतलं, नंतर दोन्हीतलं कॉमन हे 2 2 पण एकदाच घेऊ आपण, नंतर ह्या दोन्हीतलं कॉमन हे 3 3 पण एकदाच घेऊ, त्यानंतर उरलं काय 3 आणि 2 उरलं, सो 3 आणि किती आलं? 3 2 6 6 2 12 त्रिक 36, 12 गुणिले 36 आलं. काय आलं रे? 12 गुणिले 36, 12 गुणिले 36 सेकंद, म्हणजे एवढ्या सेकंदांनी 12 गुणिले 36 सेकंदांनी ते पुन्हा एकत्र वाचतील. आता याचा आपण मिनिट सेकंद मध्ये करू ना जरा. मग 12 गुणिले 36 भागिले 60 जर केलं आपण तर याचं मिनिटात रूपांतर होईल. किती होईल? 12 1 12, 12 पंचे 60, 36/5. 36/5 म्हणजे किती? 5 7 35, उरले किती? 1, 7.1/5. ठीक आहे, म्हणजे 8 वाजून 7 मिनिटं, आणि 1/5 म्हणजेच काय रे? किती सेकंद? 1/5 गुणिले 60 किती येते? 12. 8 वाजून 7 मिनिटं 12 सेकंद. 8 वाजून 7 मिनिटं 12 सेकंद. याचं उत्तर येईल. ज्यांना पॉइंट मध्ये करायचं ते पॉइंट मध्ये करू शकतात. 36/5 ला काय? 5 7 35, 5 2 10. 0.2 म्हणजे काय असतं? 12च असतं. 0.2 गुणिले 60 करायला लागतं इथे. ठीक आहे, 20 नसतं. 0.2 म्हणजे 20 नसतं गणितामध्ये. ठीक आहे, ब्लॉक मध्ये 0.2 म्हणजे त्याला 60 ने मल्टिप्लाय करायला. ठीक आहे, 8 वाजून 7 मिनिट 12 सेकंद. पुढे, एका झाडावर काही पक्षी आहेत व बी झाडावर काही पक्षी आहेत. ए झाडावर काही पक्षी आहेत आणि बी झाडावर काही पक्षी आहेत. ए वरील पक्षी बी वरील पक्षीला म्हणतात, जर तुमच्यातील एक पक्षी आमच्यात आला तर आमची संख्या तुमच्या दुप्पट होईल. आणि बी वरील एक पक्षी ए ला म्हणतात, जर तुमच्यातील एक पक्षी आमच्यात आला तर तुमची आणि आमची संख्या समान होईल. तर ए आहे. ऑप्शन घ्यायचं, चेक करायचं. जर 3 मधला इकडे एक आला तर 2 ची दुप्पट 6 होते का? नाही. 7 मधला एक इकडे आला तर 4 ची दुप्पट 6 होते का? नाही होत. 4 मधला एक इकडे आला तर 3 ची दुप्पट 8 होते का? नाही. पण बघा इथे 5 मधला एक इकडे गेला तर इथल्या 4 ची दुप्पट 8 होते, हा ऑप्शन येणार. आणि 7 मधला इकडे एक गेला तर इकडे पण 6 होतील, इकडे पण 6 होतील. म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन नंबर 3. असे एक्झाम्पल आपण लहानपणी करत होतो, कोडी वगैरे म्हणून घालायचं असे एक्झाम्पल. ठीक आहे, पुढे 7 लोकांच्या गटामध्ये आरोग्य, अरणा, आरिका, आरती, आपती, आनंदी, अनन्या हे मुद्दाम दिलेलं असतं अशी नाव, तुमचं कन्फ्युजन व्हावं म्हणून. एक सेकंड, आपण याला छोटं करू जरा, सॉल्व्ह करायला जागा भेटेल. ठीक आहे, बघा इथं सॉल्व्ह करू आपण. आणि आता हे पण 7 लोकांच्या गट आहेत, त्याला आता लिहून घेऊ आधी. पहिला आहे आरोग्य, त्यानंतर अरणा, अरणा, आरिका, आपती, आनंदी, अनन्या. आपती, आरोग्य, अरणा, आरिका, आरती पण आहे. आरती, आपती, आरती आहे, आपती आहे, आनंदी आणि अनन्या. आनंदी आणि अनन्या एवढे जण आहेत. ठीक आहे, त्या 7 वेगवेगळ्या शहरात राहतात. आग्रा, कानपूर, मथुरा, फिरोजाबाद, अलीगड, लखनौ, फरीदाबाद याच क्रमाने असतील असं नाही. हे सर्व लोक 3 देशांना जातात. कुठल्या कुठल्या? श्रीलंका, इंडोनेशिया आणि जॉर्डन. श्रीलंका, इंडोनेशिया आणि जॉर्डन या 3 देशांना जातात. कमीत कमी 2 आणि 3 पेक्षा जास्त नाही इतके लोक या देशात जातात. म्हणजे 2 तरी जातात आणि 3 तरी, म्हणजे काय टोटल सगळे 2 जण जाणार, एक कुठला तरी देशात 3 जण जाणार. ओके, आरती ही कानपूर अथवा फरीदाबादची नाही. आरती ही कानपूर अथवा फरीदाबादची नाही. जे नाहीये ते साईडला लिहू. कानपूर किंवा फरीदाबाद आरतीच्या डाव्या साईडला लिहू. नाहीये. अनन्या अलीगडची आहे. अनन्या कुठली आहे? अलीगडची आहे. अनन्याच्या समोर आपण अलीगड लिहून टाकू. अनन्या अलीगडची आहे. आणि ती जॉर्डनला जात नाही. ती जॉर्डनला जात नाही. अनन्या जॉर्डनला जात नाही. क्रॉस करून जॉर्डन लिहिलं. ओके, इथपर्यंत आलो. मथुराला राहणारी व्यक्ती इंडोनेशियाला जाते. साईडला लिहू आपण. मथुरावाली एक व्यक्ती आहे, ती कुठे जाते? इंडोनेशिया जाते. मथुरा आय लिहिला. अरणा आग्र्याची आहे. अरणा आग्र्याची आहे. ठीक आहे, मग अरणाच्या समोर आग्रा लिहू आपण. अरणाच्या समोर आग्रा लिहू. पण आनंदी जिथे जाते तिथे जात नाही. पण आनंदी जिथं जात आहे ना तिथं कोण? अरणा जातोय. आनंदी आणि अरणा एकाच ठिकाणी जात, एकाच देशाला जात
नाही, असं क्रॉस करून लिहिलं साईडला. का लिहायचं हे? नंतर प्रश्नाकडे जायला लागलं नाही पाहिजे. आपती लखनौची आहे. आपती कुठली आहे? लखनौची आहे. आपती लखनौची आहे आणि जॉर्डनला जाते. आपती कुठे जाते? जॉर्डनला जाते. आरोग्य इंडोनेशियाला जातो. आरोग्य इंडोनेशियाला जातो. आरोग्य इंडोनेशियाला जातो, पण मथुरेचा नाही. पण हा कुठला नाहीये? मथुरेचा नाही. तर आरोग्य कुठे राहतं विचारलं. तर आरोग्य कुठे राहतं आपल्याला विचारलं. एवढीच माहिती आहे आपल्याकडे. एवढ्यावरून सगळं आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. आता बघा काय काय करू शकतो आपण. आता मथुरा आणि इंडोनेशिया आपल्याला एकत्र पाहिजे. ते कुठे भरू शकतो आपण ते बघा. मथुरा आणि इंडोनेशिया आपल्याला एकत्र पाहिजे. ते कुठे भरू शकतो आपण? मथुरा आणि इंडोनेशिया ही जागा आपल्याला भरायची. आणि आनंदी कोणतरी एकत्र जात नाही, ते एकदा व्यवस्थित करू. अरणा आग्र्याचे पण आनंदी जिथे जाते. अरणा आणि आनंदी येत आहे. अरणा आणि आनंदी येत. अरणा आणि आनंदी कुठे कुठे जातात ते विचारले आता आपल्याला. आता ही बघा आकृती जी आहे, आरती जी आहे, आरती ही फरीदाबाद आणि कानपूरला जात नाही. म्हणजे कुठे कुठे जाऊ शकते बघा. फरीदाबाद कानपूरला जात नाही. आग्रा लखनौ अलीगडला पण जाणार नाही. फरीदाबाद कानपूरला जात नाही. आग्रा लखनौ ह्याला पण जाणार नाही. म्हणजे राहते काय त्याच्यासाठी? त्यासाठी राहते काय? आग्रा लखनौ आणि अलीगड. आग्रा लखनौ अलीगड इथं जात नाहीये. आणि फरीदाबाद आणि कानपूरला पण जात नाही. त्यासाठी काय राहतंय? मथुरा आणि फिरोजाबाद राहते. पण मथुराचं कोणतं वेगळंच आहे ना. मथुरा आणि आय पाहिजे आपल्याला. मथुरा आणि आय पाहिजे. पुढचं बघा. एनचे एम सोबतचे नाते काय आहे? ठीक आहे. एनचे एम सोबतचे नाते काय? हा कशाचा प्रश्न म्हणून सांगितले मी तुम्हाला नेहमी? डेटा इन्सफिशियन्सीचा. डेटा इन्सफिशियन्सीचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. एनचे एम सोबतचे नाते काय? हा प्रश्न कशाचा आहे? डेटा इन्सफिशियन्सीचा आहे. बघा म्हणजे पहिल्या वाक्यावरून उत्तर काढता येते का ते बघायचं. दुसऱ्या वाक्यावरून उत्तर काढता येते का ते बघायचं. पहिलं वाक्य बघा. ओ हा एनचा पती आहे. ओ हा एनचा पती आहे. याच्यावरून ओ पती झाला, एन स्त्री झाली. झेड ही एम ची बहीण आहे. झेड ही भाऊ एम ची बहीण आहे असं आहे ते. ठीक आहे. झेड इज अ सिस्टर ऑफ ब्रदर एम. झेड इज अ सिस्टर ऑफ ब्रदर एम. ओके. आणि ती एन ची मुलगी आहे. कोण? झेड. ती कोणाची मुलगी? एन ची, म्हणजे एन ची मुलगी झाली. आता काय विचारले? एन चे एम सोबतचे नाते. एन चे एम सोबतचे नाते येते का काढता रे? एन कोण आहे? एम ची आई झाली. एन कोण आहे? एम ची आई झाली. म्हणजे काय? दोन्ही पुरेसे आहे. दोन्ही मिळून पुरेसे आहे. दोन्ही मिळून एक आणि दोन दोन्ही मिळून पुरेसे आहे. समजलं कसं करायचंय? पहिल्या वाक्यावरून पण उत्तर निघत नाही. दुसऱ्या वाक्यावरून पण उत्तर निघत नाही. ठीक आहे. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे पुढचा. लाईफ इज नॉट इझी ह्याला PQRTAVIK म्हणतात. अशा प्रश्नात नेहमी काय करायचं? डायरेक्ट प्रश्नाकडे वळायचं. पीपल नीड इझी थिंग्स कसे लिहिले जाते? आपल्याला पीपल पाहिजे, तर पीपल शोधायचं कुठे? पीपल इथे आहे, पीपल इथे आहे. दोन्हीत कॉमन काय करायचं? पीपल पीपल. इकडे काय कॉमन आहे बघू? AVMO ला NY. कुठलं कॉमन आहे? AVMO ला MOMO कॉमन आहे बघा. म्हणजे काय म्हणू शकतो? पीपलला काय येईल? MO येईल. नीड बघा कुठे आहे? नीड. नीड कुठेच दिलं नाही. सो नीडचं काढता येत नाही. आपण इझीचं बघू तोपर्यंत. इझी बघा. इझी इथं पण आहे, इझी इथं पण आहे. PQRTAVIK ह्याच्यात काय कॉमन आहे? PQRTAVIK. IK आहे बघा कॉमन. म्हणजे इझी म्हणजे काय येणार? IK येणार. आता थिंग्स विचारले. थिंग्स. थिंग्स कुठे आहे? इथं थिंग्स आहे. दुसरीकडे कुठे थिंग्स आहे का? नाही. मग आता ह्याच्यातलं काय काय? टीपी आणि हा. टीपी आणि हा ह्याच्यापैकी एक काहीतरी. टीपी आणि हा पैकी वॉन्ट माहित आहे ना आपल्याला. थिंगचं कसं काढू शकतो? वॉन्ट वॉन्ट कॉमन बघा कसं आहे. टीपी आणि हा मध्ये त्याच्यात हा म्हणजे काय झालं? वॉन्ट झालं. उरलं काय मग? टीपी. सो थिंग्स म्हणजे काय आलं? टीपी. मग आपल्याला काय काय पाहिजेत आपल्याकडे? MO, IK आणि टीपी पाहिजे. आणि मधलं काहीतरी माहित नाही. नीडला काय म्हणतात माहित नाही. कुठं कुठे बघा? MO, IK, TP. MO, IK, TP इथे एक आहे. परत अजून कुठे आहे? MO, IK,
तर नाहीच आहे, ऑप्शन नंबर काय आला 1. आणि इथं काय येणार लो येणार. कळलं? ह्याचं मिळतच नसतं आपल्याला, याचं कारण माहितच नाही ना आपल्याला, सो ह्याचं मिळू शकत नाही. ठीक आहे, नीटला काय येईल. आता तुम्हाला अजून एक ह्याची केस सांगतो, आयोग कसं पद्धती करू शकेल. 2 ऑप्शन टाकेल, टीपी आयके आणि एमओ चे 2 ऑप्शन टाकेल आयोग. पण हा जो लो आहे ना तो एकाच ठिकाणी टाकेल, दुसऱ्या ठिकाणी काय टाकेल माहिती आहे, ह्याच्यातलं काहीतरी टाकेल, पीक्यू वगैरे टाकेल. पण तसं चालणारच नाही आपल्याला. नीड हा पूर्ण वेगळा शब्द आहे की जो ह्याच्यात कुठेच बसत नाही. त्याचा कोड पण काय पाहिजे आपल्याला, पूर्ण वेगळा पाहिजे की जो ह्याच्यात कुठेच असणार नाही. कळालं इथपर्यंत? तर अशा पद्धतीने हे कोडिंग डिकोडिंगचे सोडवू शकतो. सिलॉजिझम, फिक्स प्रश्न हे मी तुम्हाला सांगितलं ना, चुकायचं पण नाही. विधान काय, फक्त गोलच आहेत आहे, म्हणजे हे गोल आहेत, त्यातले फक्त हे गोलच आहेत ना, हे आयत आहेत, फक्त गोलच आयत आहेत. एकही गोल वर्तुळ नाही, एकही गोल वर्तुळ नाही, एकही गोल वर्तुळ नाही. निष्कर्ष बघा, एकही आयत वर्तुळ नाही, एकही आयत, बरोबर ना. जर तो घरातला वरू शकत नसेल तर आतमधल्या रूम मध्ये जाता येईल का त्याला, नाही. दोन्ही एक्सक्लुझिव्ह आहेत, बाहेरचाच एक्सक्लुझिव्ह म्हणजे आतला पण एक्सक्लुझिव्ह झाला, म्हणजे हे करेक्ट आहे. दुसरं काय, एकही वर्तुळ गोल नाही, एकही वर्तुळ गोल नाही. जर गोल वर्तुळ नसेल तर वर्तुळ पण गोल नसणार. जर हा याच्याशी बोलत नसेल तर आपण याच्याशी नाही बोलणार ना, करेक्ट. याचं वाईस वर्सा ट्रू येऊ शकतं. चुका येणार आहे आपला आन्सर दोन्ही बरोबर आहेत. पुढे इथं कॉम आहे, पुन्हा लिहितो हे म्हणजे जरा समजायला बरं वाटेल. यू इज इक्वल टू ई एन, इथं आहे आर एच आणि, ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे, बी इज इक्वल टू एच आहे का एच इज इक्वल टू बी. ज्यावेळी दोन्ही असतं ना असं, त्यावेळी एक किंवा दोनच्या पण शक्यता होऊ शकतात म्हणतात. आता पहिल्यांदा ही शक्यता चेक करू, एच कडून बी कडे जायचं, जाता येते का, एच कडून ई कडे जाता येते का, येते जाता. परत ई कडून यू कडे येते का जाता, येते जाता. यू कडून बी कडे येते का जाता, येते जाता. आता हे येते जाता नाही येते जाता काय म्हणतो, त्यांना वेगळ्या पद्धतीने करता येत असेल, झाड वगैरे करून, खांब वगैरे करून, तर ते बघा. पण आता माझी मेथड खूप सोपी आहे. जर आपल्याला असं असेल ना, असं बी टू सी जायचं असेल तर ह्या गेट मधून जाता येते, ह्याचा अर्थ काय असतो, हे ओपन गेट आहे. तर कधी कधी असं असेल बी कडून सी कडे, तर हा गेट बंद झाला म्हणजे जाता येत नाही. दुसरी गोष्ट काय, असं असेल खाली डॅश असेल तर जाता येते, पण पायात चप्पल असेल तर ती आपल्याला हातात घेऊन जायला लागेल. आणि हे असं असेल तर डायरेक्ट चप्पल घालून जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने हे कोडिंग आहे. इथं तर नाही, इकडून बघायचं मला, सगळ्या गोष्टी इकडून अशा. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता इथं बघा, जे मी सांगितलं, एच कडून बी कडे जायचंय, एच कडून ई कडे गेलो, बरोबर, जाता येते, हातात चप्पल घालून, हातात घेतली फक्त चप्पल. परत काय घेतलं, ई कडून यू कडे, यू कडून बी कडे, सगळीकडे जाता आलं, म्हणजे हे काय आलं करेक्ट. आणि आता मी जरा हेच हेच वेगळ्या पद्धतीने म्हटलं, एच ई बरोबर यू, नंतर काय, यू ला 2 रेषा आणि बी, अगरे एच कडून बी कडे सरळ सिंपल जाता येतं. हे फर्स्ट टाइम जे ऐकते त्यांच्यासाठी, नाही ही मेथड एवढी भारी आहे ना, तुम्हाला पेन पण टेकवायला लागत नाही, पेन सुद्धा न टेकवता येते सगळ्यांचं. आणि हे काय, ह्या दोन्हीचं एक्स्ट्रीम साइन काय असतं, हेच असतं, म्हणजे आपलं फायनल आन्सर हेच होणार, एच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. इथं पण तेच म्हटले, एच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, म्हणजेच काय येणार आहे, एक किंवा दोन. हे ज्याचं त्यानं त्या त्या पद्धतीनं ज्याची तुम्हाला प्रॅक्टिस असेल, माझी पद्धत मला काय आवडते, कारण कन्फ्युजन होत नाही, काय होत नाही, एका ह्याच्यात पेपरवर पेन न टेकवता आपण पोहोचू शकतो. आणि किती अवघड दिवली तुम्हाला ते असं असं तयार पण नाही करायला लागत, ही गोष्ट तयार पण नाही करायला लागत, तुम्हाला डायरेक्ट भेटून जाते ही गोष्ट. ठीक आहे, 6 पुस्तके वेगवेगळ्या जाडीची आहेत. सी हे ए पेक्षा जाड आहे, सी हे ए पेक्षा जाड आहे, ए हे बी आणि डी पेक्षा जाड आहे, ए हे बी आणि डी पेक्षा जाड आहे, असं कुठे पण असू शकतं, डीबी पण असू शकतं. ई सर्वात जास्त जाड नाही, ई सर्वात जास्त जाड नाही. एफ हे बी पेक्षा जाड आहे, एफ हे बी पेक्षा जाड आहे, पण डी पेक्षा पातळ आहे, पण डी पेक्षा पातळ आहे, म्हणजे डी इथं कुठेतरी, डी इथं कुठेतरी. ठीक आहे, साईडला लिहू आपण, डी इथं कुठेतरी. बी फक्त एका पुस्तकापेक्षा जाड आहे, बी फक्त एकाच पुस्तकापेक्षा जाड आहे, म्हणजे बी इथंच येणार आहे आपला. ठीक आहे, आणि ई सर्वात जाड नाहीये जास्त, ई सर्वात जास्त जाड नाही, म्हणजे ई पण वर कुठेतरी. जाडीच्या बाबतीत तिसरे पुस्तक 7 सेंटीमीटरचे आहे. आता बघा, आपण टाकू 6 वेगवेगळी पुस्तकं झाली आपल्याकडे, 6 वेगवेगळी पुस्तकं झाली बघा, 1 2 3 4 5 6. एक वाक्य आपल्याला कळालं, बी फक्त एकाच पुस्तकापेक्षा जाड आहे, म्हणजे बी ला आपण इथे लिहू शकतो, बी ला आपण इथे लिहू शकतो. आता परत पहिल्या वाक्यापासून यायचं, ए हे बी आणि डी पेक्षा जास्त जाड आहे. ठीक आहे, ए हे बी आणि डी पेक्षा जास्त जाड आहे.
आणि आता डी कुठे येणार मग इथे येणार. का? कारण आपल्याला काय सांगितलंय, एफ हे बी पेक्षा जाड आहे. एफ हे बी पेक्षा जाड आहे पण डी पेक्षा पातळ आहे. म्हणजे एफ हे बी पेक्षा जाड आहे पण डी पेक्षा, म्हणजे डी ला इथंच टाकायला लागेल आणि एफ ला इथे. एफ हे बी पेक्षा जास्त जाड आहे आणि डी पेक्षा पातळ आहे. कळलं? अशा पद्धतीने लिहिलं आपण. आता ई सर्वात जास्त जाड नाही. ए हे बी आणि डी पेक्षा जाड आहे. आता ए कुठे येणार? इथे येईल किंवा वर येईल. इथं वर टाकू आपण कारण ई सर्वात जास्त जाड नाहीये. ठीक आहे. आता काय येईल मग? ई ला इथं येईल आणि राहिलं कुठलं आपलं? सी हे ए पेक्षा जाड आहे. सी हे म्हणजे आता ए इथं टाकू, सी हे ए पेक्षा जाड आहे इथं टाकू, सी ए आणि राहिलं काय? ई. इला इथं टाकू. सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित जुळवलेल्या आहेत. आता आता बघा बघा काहीच चुकलं नाही. आपलं जे पण कंडिशन होते त्या आपण अरेंज करत गेलो. कसं करायचं आता? जाडीच्या बाबतीत खालून तिसरे पुस्तक 7 सेंटीमीटरचे, खालून तिसरे पुस्तक 7 सेंटीमीटरचे आणि सर्वात जाड पुस्तक 14 सेंटीमीटरचे. जर ए हे एफ पेक्षा 5 सेंटीमीटरने जाड असेल, जर ए हे एफ पेक्षा 5 सेंटीमीटरने जाड असेल, ए हे एफ पेक्षा 5 सेंटीमीटरने जाड असेल, म्हणजे काय येणार? 7 आणि 5 12 येणार. एफचं तर काय आलं ना 7 नंबरचं. हे असं जुळत नसलं तर काय उत्तर काढता नाही आलं, एफची किंमतच माहित नसली तर म्हणायचं तुम्ही अरेंज करायला काहीतरी चूक केलेली आहे. हे 12 झालं आपलं. ठीक आहे. तर त्याची जाडी किती? 7 आणि 5 12. तेच विचारले आपल्याला. 7 आणि 5 12. साईडला आधी असं अरेंज करून घ्यायचं अंदाजपंचे कोण कुठे आहे. इथे 1 2 3 4 5 6 टाकले की त्यानुसार आपल्याला जे पाहिजे अशा पद्धतीने आपण इकडे तिकडे करू शकतो. पुढे बी हा डीच्या पश्चिमेला 12 मीटर आहे. डायरेक्शनचा प्रश्न आहे. सोडूया आपण. बी हा डीच्या पश्चिमेला 12 आहे. की जो, आता की जो आलाय म्हणजे कुणाशी विषयी? डी विषयी. की जो ईच्या उत्तरेला 5 आहे. हा 5 आहे ईच्या उत्तरेला. एम हा जीच्या दक्षिणेला 8 आहे. एम हा जीच्या दक्षिणेला 8 आहे. साईडला लिहून घेतलं, माहित नाही ना. एम हा जीच्या दक्षिणेला 8 आहे. ए हा एसच्या पश्चिमेला 12 आहे. ए हा एचच्या पश्चिमेला 12 आहे. की जो एस एन रोड मधोमध छेदतो. की जो एस एन रोड मधोमध छेदतो. की जो एस एन रोड मधोमध छेदतो. कोण? ए आणि एच. एस हा एचच्या दक्षिणेला 6 आहे. एस हा एचच्या दक्षिणेला 6 आहे. एच हा जीच्या पूर्वेला 8 आहे. एच हा जीच्या पूर्वेला 8 आहे. म्हणजे हे सगळं कुठे येणार? इकडे येणार. हे सगळं कुठे येणार? इकडे येणार. म्हणजे इथं पूर्वेला 8 आहे तर इथं जी येणार. 8 पकडू, हा 4 झाला आणि ह्याच्या जीच्या खालचं एम तर इथंच आहे आपलं. ठीक आहे. एम 8 आलं इथे. एम. ओके. की जो, आता की जो म्हणले म्हणजे जी हा बीच्या उत्तरेला 3 आहे. जी कुठे आहे? बीच्या उत्तरेला 3 आहे. म्हणजे हा 8 मधले हे 3 इथे येणार आणि इथं काय येणार? बी. बी पासून हे डी किती आहे? 12 आहे. म्हणजे हे इथे येणार असं. ठीक आहे. आणि हे 8 आणि हे 4 येईल. इथं डी येईल, इथं तुमचं 5 येईल. एवढं सगळं केलं आपण. एवढं सगळं केलंय. आता बीच्या उत्तरेला 3 आहे. डी बीच्या उत्तरेला जी. आता जी ही एन पासून कोणत्या दिशेला आहे? जी ही एन पासून कुठल्या दिशेला आहे? आणि एस एन रोड मधोमध छेदतो हे एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. कोण? एच हा एस एन रोड मधोमध छेदतो. एच हा एस एन रोड मधोमध छेदतो म्हणजे हा एस एन रोड मधोमध. आता हा 6 आहे म्हणजे हा एन पण इथं 6 वर असणार आहे. कळालं? जी ही एन पासून कोणत्या दिशेला? आता जी कुठे रे? इथं आहे. ही दिशा कुठली असती? साऊथ आणि वेस्ट. कुठल्या दिशेला झाला? साऊथ वेस्टला झाला. कळालं? साऊथ वेस्टला झाला. 2 ऑप्शन आले. आता हा 6 आहे, हा 8 आहे. तुम्हाला हे अंतर काढायचंय. पायथागोरस जमलं पाहिजे फक्त. आता पायथागोरस मिळालं आपल्याला. ठीक आहे. हे किती झालं? 8. हे 6. हे अंतर किती असेल रे? 10. दिशा कुठली? साऊथ वेस्ट. ठीक आहे. 3. ते जसं सांगितलं ते व्यवस्थित. तुम्ही जर अजून कोऱ्या जागेवर केलं तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. आपल्याला काय अंदाज येणं महत्वाचं. डिस्कशन कशासाठी असतं? काय झालं ते सांगायचं फक्त. प्रश्नामध्ये काय विचारले ते. पुढे आता पुढचा प्रश्न.
या मांडणीमध्ये असे किती अंक आहेत की ज्याच्या लगेच आधी व्यंजन आधी पाहिजे, नंतर अंक पाहिजे आणि लगेच नंतर चिन्ह पाहिजे. असं मनातल्या मनात म्हणत जायचं, व्यंजन अंक चिन्ह, व्यंजन अंक चिन्ह. मग बघा, व्यंजन नंतर अंक कुठे बघायचं, व्यंजन अंक चिन्ह नाहीये इथं बघा, व्यंजन अंक नाहीये, व्यंजन अंक चिन्ह नाहीये इथं बघा, नाहीये इथं बघा, व्यंजन अंक चिन्ह, व्यंजन अंक चिन्ह एक तरी सापडलं. अजून कुठलं सापडतंय का व्यंजनानंतर अंक आणि परत चिन्ह? कुठेच नाहीये, एकच आहे इथे. एकूण टोटल एक आहेत, टोटल एक आहेत. तर दुसरं कुठलं आहे, व्यंजन अंक आणि चिन्ह. एवढं एकच आहे, म्हणजे काय येणार ऑप्शन नंबर 1. कळालं? भारतीय उच्चायुक्ताने हिऱ्यांचा व्यापारी असलेल्या व्यक्तीला इतर देशात प्रवास करू नये यासाठी सर्व देशांना सूचित केले. तर याच्यातून अन्वयार्थ काय घ्यायचं, आपण काय म्हणू शकतो, नक्की करायचं काय होतं भारतीय उच्चायुक्ताला? ठीक आहे, तर बाकी देशांनी भारताच्या एकूण सर्व हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांना प्रवासापासून रोखले पाहिजे, नाही. ठीक आहे, ठीक आहे. एकाच व्यक्तीला, सर्व हिऱ्यांच्या व्यापाऱ्यांना नाही, फक्त एका व्यक्तीला, हा तर अन्वयार्थ येणार नाही. दुसरं काय, त्या व्यक्तीने इतर देशांची सुरक्षेसाठी मदत घेतली पाहिजे, ह्याचा तर काही संबंधच नाही, म्हणून थोडीच सांगितलंय त्याला, त्याला अलर्ट करायला थोडीच सांगतो आपण. तिसरं काय बघा, त्या व्यक्तीला पकडण्यासाठी भारतीय उच्चायुक्ताने घेतलेली काळजी, हे म्हणू शकतो की त्या व्यक्तीला पकडण्यासाठी भारतीय उच्चायुक्त काय म्हणते, सर्व देशांना सूचित करतो आम्ही, असं असं झालंय, तुम्ही त्याला बघा, म्हणून ही एक काळजी घेतलेली असेल. त्यामुळे याच्यातून अन्वयार्थ काय ना, फक्त 3 योग्य आहेत. पुढचा प्रश्न, खिडकीतून डोके बाहेर काढू नका, एका शाळेच्या बसमध्ये अशी सूचना लिहिली होती. खालीलपैकी कोणत्या गृहीतकांचा समावेश त्याच्यात? कोण लिहितं सूचना? ड्रायव्हर किंवा कंडक्टर लिहित किंवा शाळेचे मुख्याध्यापक लिहितील सूचना. पहिलं गृहीतक काय असेल, त्यांनी काय विचार करून ही सूचना लिहिली असेल? खिडकीतून डोके बाहेर काढण्याची धोक्याची ठरू शकते म्हणून लिहिली असेल. दुसरं काय, अशा सूचनांना ते भीक घालत नाही. आता हे मला माहिती आहे करेक्ट नाहीये, म्हणजे हे करेक्ट आहे हे मला माहिती आहे, त्या पोरं भीक घालत, तरी पण करायचं ते करणार. पण ज्यावेळी ही सूचना लिहिली गेली असेल त्याच्यावेळी असं डोक्यात असणार आहे की त्यांच्या, हे मुलं थोडीच ऐकणार आहेत आपलं, कशाला लिहायचं. त्यावेळी काय असणार आहे की हे सूचना बघून तरी काही मुलं ऐकतील. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की भीक घालत नाहीत हे गृहीतक नसणार, उलट काही मुलं ऐकतील ती सूचना, हे गृहीतक असणार आहे त्यांचं. कळालं तुम्हाला? त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, फक्त एक अनिश्चित येईल, इम्प्लिसिट होईल. नेक्स्ट, सरकारने जास्त वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केली पाहिजेत का? युक्तिवाद काय म्हणतोय? पहिला, हो, कारण गुणवत्ताधारक डॉक्टरांची तातडीची गरज आहे. भारतामध्ये डॉक्टर आणि रुग्ण यांचे गुणोत्तर कमी आहे. आता मला सांगा, जास्त वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करून गुणवत्ताधारक डॉक्टर तयार होतील का? नाही, उलट कमी मेरिटवाले मुलं सिलेक्ट होतील ना. समजतंय का तुम्हाला? त्यामुळं त्याचा काही उपयोग नाही. पहिला आपण युक्तिवाद नाही केला पाहिजे. दुसरं काय, म्हणजे पहिला काही बरोबर नाही, सपोर्ट मध्ये होत नाही ती गोष्ट. ठीक आहे, आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले म्हणजे त्यांचं टीचिंग पण परत चांगलं पाहिजे ना, तिथं तिथली क्वालिटी चांगली पाहिजे. त्यामुळे पहिला युक्तिवाद काही एवढा भारी नाही. दुसरा युक्तिवाद बघा काय म्हणतोय, नाही, अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा सुधारायला हव्यात आणि उत्तम शिक्षणाची सोय करायला हवी. आपल्याला काय काय पाहिजे, आपल्याला जास्त महाविद्यालय स्थापन केली पाहिजे. कशासाठी रे? चांगले डॉक्टर पण तयार करायचे ना. नुसते जास्त झालं तर मेडिकलचं पण इंजिनिअरिंग सारखं होईल, कळतंय का तुम्हाला? त्यामुळे पहिलं तर येणार नाही, दुसरं करेक्ट येऊन जाईल. तो युक्तिवाद दुसरा हा प्रबळ आहे. याच्यात चूक बरोबर काय नसते, याच्यात हो कोण म्हणते, नाही कोण म्हणते, आणि त्याच्या पुढचं वाक्य काय होतं हे करेक्ट आहे याच्यात. समजलं? नंतर पुढचा प्रश्न, उघडलेली आकृती कशी असेल असं विचारले आपल्याला. उघडलेली आकृती कशी असेल? आता बघा, ही अशा पद्धतीने दुमडले. जेव्हा हे ओपन होईल, जेव्हा हे ओपन होईल, कसं दुमडले बघायचं. हे इकडून पहिल्यांदा इकडून असं दुमडले, त्रिकोण तयार झाला, त्रिकोणाला खालून घेतलं. आता मी काय करतो, ह्याला वर घेतलं. जर मी वर केलं असं तर इथं एक येईल, इथं ह्याचा गोल येईल, वरच्याचा इथं गोल येईल. परत त्याला मी इकडे घेतलं बघा, मोठं करू. इथला एक गोल आहे तो इथं जाईल, इथला एक गोल आहे तो इथे येईल. आता ह्याला मला इकडे पलटायचंय, सो मी याला इकडे पलटलो. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, सरळ आकृती काढायची. सर इकडं पलटल्यावर ह्याचं इकडचं इकडे होईल, याचं इकडचं इकडे होईल आणि याचं इकडचं इकडे होईल. कुठे अशी आकृती?
आकृती आपल्याकडे 1 आणि 2. इथं पण एक पाहिजे आपल्याला, नंबर 3 लिहू शकतो. त्या आकृतीचा ऑप्शन नंबर 3 येईल आपला, कारण दोनदा घडी पाडले ना आपण, दोनदा घडी पाडली आणि त्यानंतर छिद्र मारले, ते 2 छिद्र मारले. ठीक आहे, हेच करेक्ट आहे. तर नंबर 3 मध्ये पण आपल्याला काय पाहिजे, वर जाईल 2 2 खर्च, हा इथं पाहिजेच गोल आपल्याला, असं असं. ठीक आहे, नेक्स्ट. तयार होणारी आकृती शोधा. हा प्रश्न तयार करण्यापेक्षा ना, ज्या आकृत्या दिलेत ते सगळे पार्ट आहेत का बघायचं. आपल्याला इथे एवढे पार्ट आहेत, ह्याच्यात बघा चौकोन पार्ट आहे का कुठेतरी ही आकृती तयार होणार. करेक्ट, आपल्याला सगळे पार्ट पाहिजेत. आता त्रिकोण पार्ट आहे आपल्याकडे आणि या आकृतीत त्रिकोणच नाहीये कुठे, ही आकृती तयार होईल का मग, नाही होणार. आता ही आणि ही आकृती राहिली. आता आपल्याकडे आयत किती आहेत बघा, एक पण आयत नाही, एक्झॅक्ट एक पण आयत आहे का, नाही. इथं बघा, एक आयत झालं, 2 आयत झालं, हे होणार नाही. म्हणजे काय येणार, आकृती नंबर 3 येईल. पुढे, हा सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न आहे. एमपीएससी सेम असा प्रश्न आधी एकदा भारांच्या बाबतीत विचारलेला, म्हणजे आपण अख्खी एबीसीडी जरी चालली तरी हे काही उत्तर येणार नाही. पण प्रश्न कसा आहे माहिती आहे, हा हे आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, इथं काय येणार मे, जून, जुलै, ऑगस्ट, इथं काय येणार सप्टेंबर. म्हणजे याचं काय आन्सर येणार, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. एम आणि सेम असं वारांचं विचारलेलं आहे एमपीएससीने एकदा, मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, त्या धर्तीवर हा प्रश्न. कळालं का, तुम्ही अख्खी एबीसीडी हे करून केला असलं तरी कुठलं लॉजिक लागणार नाही, कारण ह्याचं महिन्यांचं लॉजिक आहे. ठीक आहे, एखादा पडू शकतो असा कधीतरी प्रश्न, तयार राहायचं आपण सगळ्याला. ठीक आहे, तुम्ही एका जिल्ह्याचे अन्नधान्य पुरवठा अधिकारी आहात. तुमच्या जिल्ह्यात अन्नधान्याची कमतरता आहे. शासन आदेशानुसार एका लग्नासाठी केवळ 60 केजी तांदूळ देण्याची परवानगी आहे. तुमच्या एका जवळच्या नातेवाईकाच्या मुलाचे लग्न आहे आणि त्यांनी 90 केजी तांदूळ देण्याची तुम्हाला विनंती केली आहे. तुम्ही शासनादेश दाखवून देखील तुमचे नातेवाईक तुमच्यावर दबाव आणत आहेत. तसेच या कारणामुळे तुम्हाला तुमचे नाते तोडावयाचे नाही, तर काय होईल, काय कराल तुम्ही, जास्तीच तांदूळ द्यायची व्यवस्था कराल. हे तर एकदम असं डायरेक्ट नाही ना बाबा. ठीक आहे, दुसरं काय नियमांना धरून त्यांची मागणी दूर करायला हे चालू शकते, हे चालू शकते. एकदम प्रामाणिक असो आपण, नियम आहे, आपण विकत घ्यायचं तर विकत घेऊन जातो जास्त पैशावर. ओके, तिसरं काय, सध्याची परिस्थिती समजावून सांगून शासनादेश दाखवून त्याप्रमाणे धान्य घेण्यासाठी समजावून सांगणं, हे जास्त करेक्ट होईल. ठीक आहे, नातेवाईकांना थेट सरकारी कार्यालयात संपर्क सांगायचा, हे तर काय मग काय घरातलं पण एक कर्तव्य असतं ना आपलं घरचं. ठीक आहे, त्यामुळे जास्त करेक्ट येईल 3 नंबरचं वाक्य येईल आपलं, सगळ्यात जास्त करेक्ट येईल. ओके, पुढचं, तुम्ही एका विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहात. एका मीटिंग साठी गैरहजर राहिल्याबद्दल सरकारने तुमच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुम्हाला या मीटिंग बद्दल सूचना दिली नव्हती. आता तो अधिकारी तुम्हाला त्याविरुद्ध आरोप न करण्यासाठी दबाव आणत आहे. या परिस्थितीत तुम्ही काय कराल. ठीक आहे, काय करू आपण त्याच्या परिस्थितीत, सर्व तथ्य लिखित स्वरूपात सरकारला सादर करणं, ठीक आहे बाबा, हे पण चालू शकते. सर्व माहिती देण्यासाठी वरिष्ठांबरोबर भेट घेईल, हे पण चालू शकते. स्वतःची चूक अरे झालीच नाही तर मान्य कशी करायची, नाही चालणार. तुम्हाला मीटिंग मध्ये सांगितलं नाही तुमच्यावर, असं पण नाही करून चालत. ठीक आहे, या दोन्हीपैकी सगळ्यात गोष्ट योग्य काय, ठीक आहे, तो अधिकारी तुमच्यावर दबाव आणतोय ना, म्हणजे काहीतरी तो दबाव आणायला लागला, तर आपण काय भेट घेण्यापेक्षा काय सरळ लिखित स्वरूपात घ्यायचं, जेणेकरून आपल्याकडे पण रेकॉर्ड राहील, गव्हर्नमेंटकडे पण त्याचं रेकॉर्ड राहील. ठीक आहे, त्यामुळे पहिल्या ऑप्शनला सगळ्यात जास्त करेक्ट मार्क्स मिळतील, 2.5 मार्क. नंतर, एका स्थानिक गुंडाने तुमच्या संपत्तीवर जबरदस्तीने कब्जा केला आहे, ती परत देण्याची तुम्ही विनंती करूनही त्याने परत न करता तुम्ही त्याला स्वस्तात विकावी, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार झाले अशी धमकी तुम्हाला दिली आहे, तर तुम्ही काय कराल. तर त्याला संपत्ती स्वस्तात नाही ना, असं नाही, अन्याय सहन नाही करायचं, पहिली गोष्ट. दुसरं, आवश्यक कारवाईसाठी पोलिसांकडे जा. तुम्ही सामान्य नागरिक आहात ना, तुम्हाला पोलीस जाणे हे करेक्ट आहे. तुमच्या शेजाऱ्यांकडे, शेजारी काय करणार आहे, हे रॉंग. अधिक किंमत मिळावी म्हणून गुंडांसोबत, नाही, हे तर अतिशय रॉंग. त्यामुळे काय झालं, ऑप्शन नंबर 2 इज. तुम्ही जिल्हाधिकारी असलेल्या जिल्ह्यात ऊस शेतीमुळे जलस्रोतांचे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होत असून त्यामुळे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठी मृत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारखान्यावर आधारित राजकारणामुळे स्थानिक आमदारांचा ऊस उत्पादनाला पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत जलस्रोत वाचवण्यासाठी तुम्ही काय कराल. तुम्ही काय झालं, जिल्हाधिकारी असलेल्या जिल्ह्यात ऊस शेतीमुळे जलस्रोतांचे प्रचंड प्रमाणात प्रदूषण,
त्यामुळे पाणी पुरवठा करण्यात जलसाठा संपणार आहे. ठीक आहे. कारखान्यावर आधारित राजकारणामुळे स्थानिक आमदारांचा ऊस उत्पादनाला पाठिंबा. अशात तुम्ही काय करायचंय सांगा, तुम्ही काय कराल? पहिलं, शेतकऱ्यांकडे जागृती निर्माण करून त्यांना स्थानिक खतांचा कमीत कमी वापर करण्यास प्रवृत्त कराल. ठीक आहे. रासायनिक खतांचा पण ह्याचा आणि पाण्याचा काही संबंध नाहीये. दुसरं काही, तुमच्यावर राजकीय दबाव येऊ नये म्हणून ऊस उत्पादन तसे सुरू ठेवून पिण्याच्या पाण्याची इतरत्र पडून कसं काय पळून जाणं म्हणतात ह्या गोष्टीला. पळून वगैरे काही जायचं नाहीये. पुढचं काय, संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रति शेतकरी ऊस उत्पादनावर काही दिवसांसाठी क्षेत्रीय मर्यादा टाकतात. नाही, ह्याचं पण नाही येणार. ठीक आहे. मग ते शेतकऱ्यांवर आधीच एवढा अन्याय परत अजून हे होईल. तर काय, ऊसाला पर्यायी पीक हे झालं पाहिजे. त्या पिकाच्या लागवडीसाठी प्रोत्साहन हे झालं पाहिजे. त्याच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी सहकार्य हे झालं पाहिजे. असं जर सगळं झालं आणि त्यासोबतच जलस्रोतांच्या संवर्धनाकडे, या ऑप्शन मध्ये बघा सगळंच सामावलंय. काही शिल्लकच नाही ठेवलं त्यांनी. ऊसासोबत बाकीची पण पिकं घ्या, त्याच्या लागवडीला पण प्रोत्साहन घ्या, विक्रीसाठी पण मदत करा आणि जलस्रोतांचं पण संवर्धन करा. ह्याच्यातून काय होईल, सगळे ऑटोमॅटिक चांगलं होऊन जाईल. ओके. सो त्यामुळे काय येणार, ऑप्शन नंबर 4 येणार याचा आन्सर. एक वृद्ध विधवा व्यक्ती पेन्शनचा निधी मिळावा म्हणून तुमच्या कार्यालयात रोज येत आहे. त्याकडे काही कागदपत्रे अपूर्ण असल्याने तिला पेन्शन मिळत नाही व तिची उपासमार होत आहे. पेन्शनसाठीचे प्रमाणपत्र देण्याचा सर्वाधिकार तुमच्याकडे असताना तुम्ही काय निर्णय घ्याल? ठीक आहे. बघा, मला सांगा काय निर्णय घ्याल. एक वृद्ध विधवा व्यक्ती पेन्शनचा निधी मिळावा म्हणून तुमच्या कार्यालयात रोज येते. तर कागदपत्र अपूर्ण. पहिलं काय, अपूर्ण कागदपत्रांवरच तिला प्रमाणपत्र देऊन तिच्या समस्येचे निराकरण कराल. नाही, चूक. तुमच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला त्या वृद्ध महिलेस कागदपत्र गोळा करण्यास मदत करण्यासमोर त्यांना सुट्टीवर पाठवलं. नाही रे बाबू, एक नीट करण्यासाठी दुसरा नियम तोडायला लागलो आपण. तिसरं काय, स्वखर्चाने काही दिवस वृद्ध महिलेची व्यवस्था करून त्या संदर्भातील कर्मचाऱ्यांना कागदपत्रांचे आदेश द्या. करेक्ट आहे. तरी पण बघू, स्वखर्चाने आले असं कोण जनरली करत नाही. पण पुढचं जर लईच वाईट असेल तर ह्याला बरोबर करायचं. होतं काय, कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे पेन्शन मिळणार नाही हे वृद्ध महिलेसमोर पुण्या करायला, हे तर आज सगळ्यात 0 मार्क घ्यायलाच भेटतील चौथ्याला. म्हणून हे आपण 3 म्हणू शकतो. ठीक आहे. 80चं काही 3. कळायला का इथपर्यंत सगळ्यांना? ठीक. तर अशा पद्धतीने आपण हा पेपर सोडवू. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जायचं, सुट्ट लिहायचं. आपण ह्याच्यावरच करतो त्यामुळे काही गोष्टी अवघड जातात आपल्याला. पण तुम्हाला पेपरमध्ये व्यवस्थित भारी जागा असते, पेन असतो आपल्याकडे, बारीक अक्षरात जरी लिहिलं इंग्लिश मराठीच्या तिथं स्पेस मध्ये करू शकतो. पानं पलटून मागं वगैरे करू नका, त्यांना चुकायचे चान्सेस जास्त वाढतात. मी पण त्यामुळे जिथल्या तिथं बसवायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे ते ऍटलिस्ट जास्त चुका तरी होणार नाहीत आपल्याला. तर हे होतं आपलं सीसॅटच्या 4थ्या टेस्टचं डिस्कशन. पॅसेजचे ज्यामध्ये अडचण असेल ते तुम्ही कमेंटमध्ये टाकायचं, त्याचं उत्तर होईल. सगळा पॅसेज एक्सप्लेन करून काही फायदा नाही. तो आयोगाचा असेल तर एक्सप्लेन करण्याला महत्व आहे. त्याला आपलं डोकं आयोगासारखं बनवायचं. ठीक आहे. त्यामुळे आपण पॅसेजचं काय करतोय, जिथं जिथं अडचण आहे तिथं तिथं मुलं पाठवतात प्रश्न, तेवढ्याच एक्सप्लेनेशन करून सांगतो. धन्यवाद.